पुत्रदा एकादशी. मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर मनापासून आणि श्रद्धेने बोलणार आहोत तो विषय आहे पुत्रदा एकादशी. ही एकादशी केवळ उपवासाचा दिवस नाही, केवळ नियम पाळण्याचा दिवस नाही, तर ही एकादशी म्हणजे विश्वास, संयम, श्रद्धा आणि भगवंतावर पूर्ण समर्पण दाखवण्याचा पवित्र दिवस आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक तिथीला, प्रत्येक व्रताला एक खोल अर्थ आहे आणि पुत्रदा एकादशीचा अर्थ तर संपूर्ण कुटुंबाच्या आनंदाशी, वंशाच्या वृद्धीशी आणि जीवनाच्या पूर्वतेशी जोडलेला आहे. नंबर 1, पुत्रदा एकादशी म्हणजे नेमकं काय? पुत्रदा एकादशी नावाप्रमाणे पुत्र देणारी, संतती देणारी, वंश वाढवणारी एकादशी मानली जाते. ज्या दाम्पत्यांना संततीची इच्छा आहे, ज्यांना संतान प्राप्तीत अडचणी येत आहेत, ज्यांना अपत्य सुख मिळावे असे मनापासून वाटते, त्यांच्यासाठी ही एकादश अत्यंत फलदायी मानली जाते. या दिवशी केलेला उपवास, पूजा आणि प्रार्थना थेट भगवंताच्या चरणी पोहोचते असे मानले जाते. नंबर 2, हिंदू धर्मात संतानाचे महत्त्व. मित्रांनो, आपल्या धर्मात संतानाला केवळ वारसदार मानले जात नाही, तर त्याला धर्मसंस्कार आणि कर्तव्याची पुढची पिढी मानले जाते. संतान म्हणजे फक्त शरीरातून जन्मलेलं अपत्य नाही, तर संस्कार, विचार, श्रद्धा आणि परंपरा पुढे नेणारी शक्ती आहे. म्हणूनच आपल्या शास्त्रामध्ये संतान सुखाला फार मोठे स्थान दिलं आहे. नंबर 3, पुत्रदा एकादशी कधी येते? पुत्रदा एकादशी वर्षातून 2 वेळा येते, एक पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात. पौष महिन्यात येणारी पुत्रदा एकादशी विशेष महत्त्वाची मानली जाते, कारण या काळात निसर्ग शांत असतो, मन स्थिर असतं आणि केलेली साधना अधिक परिणामकारक ठरते. नंबर 4, या एकादशीचे अधिदैवत. पुत्रदा एकादशीला विशेषतः भगवान विष्णू यांची पूजा केली जाते. भगवान विष्णू हे पालनकर्ता आहेत, संपूर्ण सृष्टीचे संतुलन राखणारे आहेत. हे जीवन देतात, जीवन टिकवतात आणि जीवनाला दिशा देतात. म्हणूनच संतती प्राप्तीसाठी भगवान विष्णूची उपासना अत्यंत प्रभावी मानली जाते. नंबर 5, पौराणिक कथा. पुत्रदा एकादशीची उत्पत्ती. मित्रांनो, आता आपण या एकादशी मागची एक अत्यंत भावनिक आणि शिकवण देणारी कथा पाहूया. पूर्वी भद्रावती नावाचे एक नगर होते. त्या नगराचा राजा सुकेतुमान आणि राणी शैवा हे अत्यंत धर्मनिष्ठ, दयाळू आणि प्रतिज्ञादक्ष होते. पण त्यांच्या आयुष्यात एक मोठी कमतरता होती. त्यांना संतती नव्हती. राज्य, वैभव, सुख सर्व काही असूनही संतान नसल्यामुळे त्यांचे मन नेहमी दुःखी असायचे. राजा आणि राणीने अनेक यज्ञ केले, अनेक दान धर्म केले, अनेक तपस्या केल्या, पण तरीही त्यांना संतती मिळत नव्हती. अखेरीस त्यांनी वनात जाऊन ऋषीमुनींचा सल्ला घेतला. त्या ऋषींनी त्यांना पुत्रदा एकादशीचे व्रत सांगितले. पूर्ण श्रद्धेने, नियमाने आणि संयमाने हे व्रत केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतील असे त्यांनी सांगितले. राजा आणि राणीने हे व्रत मनापासून केले, उपवास केला, रात्र जागरण केले, भगवंताचे स्मरण केले. त्यांच्या श्रद्धेने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्यांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला. काही काळातच राणी गर्भवती झाल्या आणि पुढे एक तेजस्वी पुत्र जन्माला आला. याच कारणामुळे या एकादशीला पुत्रदा एकादशी असे नाव मिळते. नंबर 6, पुत्रदा एकादशी व्रताचे नियम. या एकादशीचे व्रत करताना काही नियम पाळणे अत्यंत आवश्यक मानले जाते. या नियमांचा उद्देश शरीराला त्रास देणे नसून मनाला शुद्ध करणे हा आहे. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठणे, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे, घरातील पूजास्थान स्वच्छ करणे, भगवान विष्णूचे स्मरण करणे, दिवसभर अन्न न घेणे किंवा फळाहार करणे, असत्य न बोलणे, वाईट विचार टाळणे, क्रोध, लोभ आणि अहंकार यांच्यापासून दूर राहणे हे या व्रताचे मुख्य नियम आहेत. नंबर 7, उपवासाचा खरा अर्थ. मित्रांनो, उपवास म्हणजे केवळ अन्न न खाणे नाही. उपवास म्हणजे वाईट विचारांपासून दूर राहणे, नकारात्मक बोलणे टाळणे, मनाला शांती देणे. जर आपण दिवसभर उपाशी राहिलो पण मनात द्वेष, मत्सर, क्रोध ठेवला तर त्या उपवासाचा काही उपयोग होत नाही. म्हणून पुत्रदा एकादशीचा उपवास हा शरीरासोबत मनाचाही असला पाहिजे. नंबर 8, स्त्रियांसाठी पुत्रदा एकादशीचे महत्त्व. या एकादशीला विशेष स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्व दिले जाते. आई होण्याची इच्छा, अपत्याचे आरोग्य, अपत्याचे आयुष्य दीर्घ व्हावे, अपत्य सुसंस्कृत व्हावे यासाठी स्त्रिया मनोभावे हे व्रत करतात. पण हे लक्षात ठेवले पाहिजे की ही एकादशी केवळ स्त्रियांसाठी नाही, तर पतीनेही या व्रतात सहभागी होणे तितकेच महत्त्वाचे आहे. नंबर 9, पुत्रदा एकादशी आणि कर्मसिद्धांत. आपल्या धर्मात कर्मसिद्धांताला फार मोठे महत्त्व आहे. पूर्व जन्मातील काही कर्मामुळे काही लोकांना संतती संबंधी अडचणी येतात असे मानले जाते. पुत्रदा एकादशीचे व्रत हे अशा कर्मबंधनातून मुक्ती देणारे मानले जाते, कारण या दिवशी केलेली प्रार्थना ही केवळ स्वतःसाठी नसून संपूर्ण कुटुंबासाठी असते. नंबर 10, जागरणाचे महत्त्व. या एकादशीला रात्री जागरण करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. जागरण म्हणजे फक्त झोप न घेणे नव्हे, तर भगवंताचे स्मरण करणे, नामस्मरण करणे, कथा ऐकणे, भजन करणे असे मानले जाते की जागरण करणाऱ्या भक्तावर भगवान विष्णू विशेष कृपा करतात. नंबर 11, पारण कसे करावे. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला योग्य वेळ पाहून
व्रत सोडले जाते. यावेळी सात्विक अन्न घेणे आदी भगवंताचे स्मरण करणे, गरिबांना अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. पारण करताना मनात कृतज्ञता असावी. नंबर 12, आजच्या काळात पुत्रदा एकादशीचे महत्त्व. आजच्या धावपळीच्या तणावपूर्ण जीवनात माणूस निसर्गापासून, श्रद्धेपासून आणि स्वतःपासून दूर जात आहे. अशा काळात पुत्रदा एकादशी सारखी व्रते आपल्याला थांबायला, विचार करायला आणि स्वतःशी जोडायला शिकवतात. ही एकादशी आपल्याला संयम, श्रद्धा आणि विश्वास शिकवते. नंबर 13, शेवटचा संदेश मित्रांनो. पुत्रदा एकादशी ही केवळ पुत्रप्राप्तीपुरती मर्यादित नाही. ही एकादशी आपल्याला चांगले विचार, चांगले संस्कार आणि चांगली माणसे घडवण्याची प्रेरणा देते. कारण खऱ्या अर्थाने संतती म्हणजे केवळ अपत्य नव्हे तर आपले विचार, आपले कृत्य आणि आपला वारसा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.